नीट परीक्षे पेपरफुटी प्रकरणी सातत्याने वेगवेगळे खुलासे होतात। आता ही माहिती समोर आली आहे की एक दोन नाही तर तब्बल 10 दिवस आधीच नीटचा पेपर फुटलेला होता। ही कबुली दिली लातूरमधल्या एका कोचिंग क्लास संचालकाच्या मुलानं। फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूओलॉजी या तीनही विषयांची प्रश्नपत्रिका 10 दिवस आधीच मिळाली होती अशी माहिती या मुलानं दिली आहे। या अल्पवयीन मुलालाच आता प्रमुख साक्षीदार करण्याची तयारी सीबीआयनं सुरू केली आहे। संबंधित कोचिंग क्लासेस संचालकाच्या मुलानं 3 मेला झालेली नीटची परीक्षा दिलेली होती। त्यानं दिलेल्या जबाबांची सत्यता तपासण्यासाठी सगळ्या पुराव्यांची सध्या कसून तपासणी केली जाते। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यावर सीबीआयकडनं आतापर्यंत 5 डॉक्टर आणि अनेक विद्यार्थी पालकांची चौकशी झाली आहे। सीबीआयकडनं पुराव्यांची साखळी जोडण्याचं काम सुरू असून येत्या काही दिवसात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि याच नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे। सीबीआयकडनं पुण्यातनं अटक झालेल्या डॉक्टर मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली गेली आहे। तर लातूरमधील शिरुरेच्या फ्लॅटवरती विशेष क्लासेस चालवले जायचे अशी माहिती मिळते। अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शहा असं आहे। तो पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्स शिकवायचा। पेपरफुटी प्रकरणी अटकेतील आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडनं नीट परीक्षेतील फिजिक्सचे प्रश्न तेजसला मिळाले होते। तेजसला सुद्धा 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक झाली आहे आणि पुण्यातील आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।